आझाद मैदानावर मराठा आरक्षण प्रश्नी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। ह्या उपोषण स्थळी लाखो मराठे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। परंतु राज्य सरकारकडून ह्या आंदोलकाची कोंडी केली जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केला जात आहे। कारण मुंबई या ठिकाणी सुरू असलेल्या खाऊ गल्ल्या देखील बंद करण्यात आलेला आहे, नळाला येणारं पाणी देखील बंद करण्यात आलेलं आहे। ह्याचबरोबर या ठिकाणी आंदोलकांसाठी शौचालय देखील बंद करण्यात आलं असल्याचं देखील ह्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे राज्य सरकारकडून जाणीवपूर्वक आंदोलकांना त्रास देण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केला जात आहे। राज्य सरकारने ज्या प्रकारे आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्याच प्रकारे आपण देखील आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सहकार्य करू असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी काल उपोषण स्थळी उपोषणास बसण्या अगोदर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले होते। जसं आपल्याला सरकार सहकार्य करीन त्याच पद्धतीने आपण देखील सरकारला सहकार्य करू असं आव्हान देखील उपस्थित सर्व मराठा बांधवांना मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं। परंतु काल जर पाहिलं तर आंदोलन ठिकाणी असलेल्या खाऊ गल्ल्या सरकारकडून बंद करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणच्या नळाचं पाणी देखील बंद करण्यात आलेलं आहे। तर इतकंच नाही तर शौचालय देखील पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। ज्या ठिकाणी शौचालय सुरू आहे त्या ठिकाणी पाणी बंद करण्यात आलं असल्याचे आता उघड होत आहे। त्यामुळे कुठंतरी राज्य सरकारकडून मराठा आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। कारण जर मराठा आंदोलकांना अशा प्रकारे त्रास दिला तर हे आंदोलक मुंबईतून बाहेर जातील अशी आशा राज्य सरकारची असल्याचा आरोप देखील आता समस्त मराठा बांधवातून उपस्थित केला जात आहे। परंतु आम्ही जोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे आम्हाला जा म्हणत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। ह्या निर्धारावर लाखो मराठे मुंबई ह्या ठिकाणी तळ ठोकून असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। राज्य सरकारकडून जर जास्तच त्रास देण्याचा प्रयत्न केला तर सरकारला जसे तसं उत्तर देऊ असं देखील ह्या आंदोलनस्थळी सहभागी असलेल्या मराठा बांधवातून बोलले जात आहे। परंतु मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ह्या आंदोलनाची संयमाची भूमिका असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण आंदोलनाच्या सुरुवातीलाच मनोज जरांगे पाटील यांनी संयमाची भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कारण सुरुवातीला त्यांनी सांगितलं आहे की आपण ज्या पद्धतीने ह्या आंदोलनस्थळी आलेलो आहोत आपल्याकडून कुणालाही त्रास होणार नाही ह्याची काळजी सर्वांनी घ्यावी। सरकार ज्या प्रकारे आपल्याला सहकार्य करीत आहे त्याच प्रकारे आपण देखील सरकारला सहकार्य करू। परंतु आता सरकार कुठंतरी ह्या आंदोलकाची कोंडी करत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। खरंच राज्य सरकारकडून मराठा आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांची कोंडी केली जात आहे का? ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि ह्या आंदोलनाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।